भाजपचं पतन सुरू झालंय का? कारण भाजप बांकीपूर सीट हारले. तुम्ही म्हणाल देशभरात 4100 आमदार आहेत व त्यातले 1800 भाजपचे आहेत, तर एक सीट हारली म्हणून एवढं गवगव करायचं कारण काय? कारण मित्रांनो, बिहारमध्ये जेव्हा लालू सवर राबडी देवीचं जंगल राज होतं तेव्हाही भाजपकडे ही सीट होती. जेव्हा मधल्या काळात नितीश कुमार 7 वेळा मुख्यमंत्री आले तेव्हाही भाजपकडे ही सीट होती. जेव्हा 2009 मध्ये देशभरात काँग्रेसची लाट होती तेव्हाही ही सीट भाजपकडे होती व फक्त निवडून येत नव्हतं तर मोठ्या मार्जिनने भाजपचा उमेदवार निवडून जायचा. आताचे सध्याचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत, जे फार कमी लोकांना माहिती असतील, ते म्हणजे नितीन नवीन. हे या मतदारसंघातून अनेक वेळा आमदार राहिले व त्यांचा स्वतःचा कोर मतदारसंघ आज अध्यक्षांना राखता आला नाही. मित्रांनो, असं का झालं? या बांकीपूर सीट सोबत कंपॅरिझन करायला महाराष्ट्रात एकही जागा अशी नाही की जिथे गेल्या 7 ते 8 विधानसभेपासून भाजपचा उमेदवार निवडून येतोय. म्हणजे तुम्ही या सीटचं महत्व समजू शकता. व तिथून जे निवडून आले प्रशांत किशोर, हे भारतातील प्रसिद्ध राजकीय अॅनालिस्ट, त्यांनी स्वतःची सगळी इज्जत, स्वतःचा ओरा सगळा पणाला लावून ही निवडणूक लढली होती व विशेष म्हणजे ते स्वतः उभे राहिले होते व निवडूनही आले. आज आपण बिहारकडे पाहिलं तर सर्वात कमी पर कॅपिटा इन्कम, सर्वात जास्त पॉवर्टी, सर्वात जास्त प्रजनन रेशो, मोठ्या राज्यांमध्ये सर्वात कमी साक्षरता व स्वतःच्या राज्यामधून दुसऱ्या राज्यात मोलमजुरी करायला जाण्याचं प्रमाणही खूप जास्त व तेवढा जातीयवादी खूप जास्त. सोसायटी एकंदरीत कशी नसावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बिहार. जुन्या काळी अत्यंत संपन्न असलेल्या प्रदेशाची वाट लागलेली बघून खरंच मनोमन दुःख होतं व तिथलं जातीय राजकारण तर अत्यंत घाणेरडं आहे. या सगळ्यांवर मला तरी स्वतःला प्रशांत किशोर नावाचा एक आशेचा किरण दिसतो. कारण आपला देश पुढे जात असताना सगळ्या राज्यांना पुढे घेऊन जावं लागेल. बाकी राज्य पुढे गेले व एकटा बिहार मागे राहिला तर हा एक मागासलेला बिहार स्वतःसोबत कधी पुढारलेल्या राज्यांना मागास आणून ठेवेल हे आपल्यालाही सांगता येत नाही. परत या पोटनिवडणुकीवर येऊ. मित्रांनो, विशेष म्हणजे बांकीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 50% पेक्षा जास्त उच्चवर्णीय मतदार आहेत. त्यामुळे कधीही भाजपने ही सीट हरली नव्हती. मात्र या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या कोर वोटर्सनी भाजपकडे पाठ फिरवली. तर ही भाजपच्या पतनाची सुरुवात आहे का? आपल्याला काय वाटतं? आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.